का सामना चालू होतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. स्ट्रायकिंग हेडवरती फलंदाज विवेक, समोर गोलंदाज साहिल चव्हाण आहे. चालू झाला मांडवा एंडकडून षटकातील पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. तिथे चेंडू पडतोय. अर्थातच डीप मध्ये पडत असलेला हा चेंडूची अडवणूक केली गेली. 2 धावा पहिल्या चेंडूवरती, 2 धावा. 500 रुपये वाचलेत, 100 सुद्धा वाचलेत, परंतु नंतर लावले जातील पुन्हा एकदा. यस, या चेंडूवरती चला पारितोषिक कंटिन्यू राहील अगदी साहिलसाठी. यावेळेसचा मोठा फटका उंच आकाशामध्ये, चेंडू खाली. रोहन तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मधून प्रोटेक्शन तिथे यस मिळतंय. 2 धावा घेतल्या जातात. 2 धावे निश्चित धाव फलकावरती. 2 धावांची वाढ होतीये. 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. साहिलसाठी पारितोषिक लावलं जाते. अर्थातच चला गणित सोपं आहे. षटकार मारला तर फलंदाजाला, षटकार नाही मारला तर गोलंदाजाला 100 रुपयांचं पारितोषिक. यस, वळूया मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय विवेकची फलंदाजी. विवेक आणि सूरज मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना आमचे गुणलेखक मित्र आज आम्हाला संपूर्ण या स्पर्धेसाठी सहकार्य केलं असे राहुल यांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी या क्रिकेटच्या माध्यमातून एक मोलाचं योगदान यस दिलं जाते या क्रिकेटच्या स्पर्धेला. अगदी आपण पाहतोय पुढचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. काय घडणार? विवेक स्ट्रायकिंग एंडवरती दाखल होतोय. षटकातील पुढील चेंडू मांडवा एंडकडून चालू झालाय गोलंदाज. यावेळेस अफलातून गतीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. गतीनं बीट केलं जाते फलंदाजांना. टप्पा पडल्याच्या नंतर काटा बदलत असणारे चेंडू आहेत ना, हे फलंदाजाच्या जीवावरती लागतायत. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहिलं ना तर टप्पा पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेला वले प्राप्त करत असतात. साहिल म्हणजे त्या गोलंदाजाची ओळख काही फार वेगळी नाहीये. साहिल एक चांगला गोलंदाज आहे. अगदी जेव्हा गावदेवी बामणसुरे हा संघ मैदानाच्या वरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो ना, आणि तेव्हा साहिलला आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पहिलं षटक घेऊन नेहमी येत असतो आणि तेच षटक हाताळत असताना आपल्याला यजमान संघ पाहायला मिळतोय. साहिल सोष्टे ऑन बॉलिंग अटॅक. विवेक समोर चालू झालाय षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहतोय अफलातून फटका ऑन द कार्पेट. चेंडू चाललाय दन 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 सीमारेषा बाहेर. वो किसी का नहीं. यस, मैदानाच्या वरती अगदी हिंदू धर्माबद्दल म्हटलं जाईल. द्वापर युग, त्रेतायुग, कलयुग, सतयुग सर्व सांगितलं जाईल. साहिल यावेळेस टॅप केला जातोय. चेंडू अगदी आपण पाहतोय मैदानाच्या वरती एका धावेसाठी फक्त एक धाव घेतली जाते. ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर tenniscricket.in. अगदी अथर्वच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण परिवारानं चांगलं काम करतोय. आपण पाहतोय अगदी टाईट अँगल वरती स्वतः अथर्वला आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोर ऑपरेटर या टीमचे आहेत. एक मोलाचं योगदान देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी समालोचन कक्षामध्ये संकेत, यश आणि मी स्वतः निखिल पडते आपल्याला आवाज ऐकायला मिळतात. तच बरोबर आपण पाहतोय हे एक चांगलं आयोजन गावदेवी बामणसुरे चषक 2026 हे पर्व, ज्यावरती आम्हाला आणि तुम्हाला देखील आहे गर्व. यस इट इज. मैदानाच्या वरती आपण पाहतोय पहिलं षटक चालू असताना धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 9 धावा. 9 कम्स अप ऑन स्कोर बुक वेअर लॉस ऑफ नो विकेट डाऊन. यावेळेस कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे एका धावेसाठी प्रयत्न केला गेला. प्रयत्न पूर्ण. दुसरी धाव घेतली देखील गेली आहे. डोळ्यांचं पापणं लवतंय ना लवतंय. दुसऱ्या धावेची पूर्तता. 2 धावांच्या बरोबरीने धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 11 धावा. 11 लॉस ऑफ नन.
पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय ना 11 धावा पूर्ण झाल्यात. अगदी स्वप्न आहेत ना, पाहायला गेलात तर ते लगेच पूर्ण होतात ती नसतात, होत नसतात ती स्वप्न असतात. जर ज्यासाठी तुम्हाला झोप येत नाही ते स्वप्न असतं. स्वप्न म्हणजे सहज मिळालेली गोष्ट कधीच नसते, तर त्यासाठी तुम्ही जीवतोड मेहनत घेताना ते स्वप्न असतं. मैदानाच्या वरती स्वप्न उराशी बाळगून आहे ना यजमान संघ मैदानाच्या वरती उतरलाय, परंतु त्या स्वप्नाला अगदी भेग जावी अशी कामगिरी मैदानाच्या वरती झिराड या संघाकडून पाहायला मिळते. प्राइस कंटिन्यू असणार आहे गोलंदाज अनुजसाठी देखील. म्हणजे षटकार मारला तर फलंदाजांना 100 रुपये, षटकार नाही मारला तर या चेंडूवरती अनुजला 100 रुपयांचं पारितोषिक डॉन करून असणार आहे. सन्माननीय दीपक दादा सोष्टे यांच्याकडून सन्मान्य दीपक दादा सोष्टे यांच्याकडून पारितोषिक लागते. चला वळूया सामन्याकडे, जिथे मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय अनुष गोलंदाजी करण्यासाठी आलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी 4 षटकांचा सामना आहे. अगदी सेमीफायनलचा दुसरा सामना सर्वांच्या भेटीला गावदेवी बामण सूर्यचषक 2026 हे पर्व तुम्ही पाहताय. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. यावेळेस खोलात टाकलेला चेंडू मैदानाच्या वरती अलॉंग द कार्पेट रोहन चेंडूच्या मध्ये येतोय. इथे क्षेत्ररक्षण अफलातून आहे. या चेंडूवरती धाव मात्र 1 घेतली गेली आहे. एका धावेने धाव फलकावरती 12 धावा. माफ करा, चुकीची दुरुस्ती. डॉट चेंडू आलाय धाव फलकावरती. अगदी 11 धाव्यांवरती धावफलक स्थिरावलेला असतात. धावफलकावरती 11 धावा. अगदी दुसरं षटक अनुष गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी करतायत. सरळ उडवलाय, तिथे ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, तिथे क्षेत्ररक्षक फलंदाज क्रमांक 1 ठरतो बाद आणि 100 रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी अनुष ठरतोय. दिलं जात आहे सन्माननीय दीपक भाई सोष्टे यांच्याकडून. डीजे कमॉन. थँक्यू. मैदानाच्या वरती महेंद्र फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. महेंद्रच्या हातामध्ये बॅट दिली जाते. अगदी जर पाहायला गेलं तर सेकंड सेमीफायनलचं पहिलं सत्र चालू असताना अगदी समोर जर तुम्ही नजर टाकली ना तर कनकेश्वर महादेवाचा सुंदर डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. अगदी त्याच्या चरणी नतमस्तक व्हायला आपण सर्व जात असतो. आज त्याचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत ना, आणि आज दिवस देखील त्याचाच आहे आणि रात्र देखील त्याची आहे. महाशिवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. वळूया मैदानाच्या वरती, जिथे डावकुरताचा फलंदाज महेंद्र. यावेळेस अलॉंग द कार्पेट स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूवरती मोठा फटका तर तितका नव्हता. तिथे दोघात तिसरा, आता सर्व विसरा. चेंडू सीमा पार, दर्जेदार दमखम ठेवावा लागेल. म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त धावलात की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दमच लागतो. मैदानाच्या वरती तो दमखम दाखवला जाणार का? अगदी डीजे मास्टर सुद्धा सांगतोय दम दाखवायला लागेल. अनुजच्या विरोधामध्ये महेंद्र. आखूट टप्प्याचा चेंडू मैदानाच्या वरती, अतिरिक्त उसळी, पहिली ताकीद दिली जाते गोलंदाजाला की यानंतर तुम्ही अतिरिक्त उसळीचा चेंडू हाताळलात तर तुम्हाला दंडित थोटवलं जाईल, अशी सक्त ताकीद दिली जाते. फर्स्ट वन टू द बॉल ही अनुष. या सिरीज
समोर फलंदाज तयार असणार आहे महेंद्र विरोधात अनुष. बिग बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट शॉट ऑफ फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल एका सोबत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे नाही. सांगितलंय एका धावेवरती समाधान. आयुष्यामध्ये समाधानी राहणं ना फार महत्वाचं असतं. कारण का हाती रुपया आल्याच्या नंतर 10 रुपयांची ओढ लागते. 10 रुपये आल्याच्या नंतर 100 रुपये. 100 रुपयांच्या नंतर 1000 नाही थेट 10,000ची ओढ लागते. असं असतं आणि आयुष्यामध्ये समाधानी राहिलं ना तर 10 रुपयामध्ये देखील राहता येतं. 100 रुपयामध्ये राहता येतं. आणि अगदी समाधानी राहणारा माणूस नेहमी आनंदीच असतो. मैदानाच्या वरती आनंदी राहावं लागेल आणि चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. स्ट्राईक रोटेट नौका फलंदाज आपण पाहतोय. सूरज स्ट्रायकिंग एंडवरती दाखल झालाय. अगदी या थेट प्रक्षेपण क्वालिटी tenniscricket.in ची दाखवली जाते. सर्व हायली कॉन्फिगर इक्विपमेंट्स आपण पाहायला मिळतात. ते म्हणजे tenniscricket.in. नंदनजी करत असतील. संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून प्रयत्न. मैदानाच्या वरती ऑफसाईडला फेकून दिला चेंडूला. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. दोस्ती केली तर जीव लावीन आणि धोका दिला तर जीव घेईन असं म्हटलं जाते. अगदी हे गाणं आहे ना मराठी भाषा आहे वळवावी तशी वळते. मैदानाच्या वरती जर तुम्ही पाहायला गेलात तर नौका गोलंदाज यश दाखल होतोय. अगदी आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस. पर्यटक हे किहीम गावी येत असतात. अलिबागमध्ये येत असतात. मुंबईमध्ये पैसा आहे ना प्रचंड पैसा आहे. परंतु तू मुंबईकर आहे ना ठेवण्यासाठी कुठे येतात माहिती आहे का? अलिबागमध्ये तो पैसा ठेवण्यासाठी येतात. हे त्रिवार सत्य आहे. हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. यश यावेळेसचा गोलंदाज. पहिला चेंडू मैदानाच्या वरती टप्पा पडल्याच्या नंतर कौतुकास पात्र गोलंदाजी आपल्याला यशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. यश जिथे तिथे जात असतो ना मैदानाच्या वरती प्रशंसा यशची करण्यामध्ये त्याची गोलंदाजी भाग पडत असते आणि ती गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती सर्व इरादे स्पष्ट केलेत यश याने. यावेळेस अगदी छातीचा वेध घेणारा चेंडू फेकून दिलाय. 1 बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर. अनुष बघत राहिला. चेंडू सीमा पार चौकार. धावफलकावरती धावा 24 धावा 24 सॉरी क्षमस्व 24 धावा धावफलकावरती झाल्यात. इथे यश मैदानाच्या वरती गोलंदाजी करतोय. अगदी या चेंडूवरती बिमरसाठी तिसऱ्या पंचांकडे राजेश सर मागणी केली जाते. वेस्टाईटच्या वरती चेंडू आहे का तिथे पडताळणी करायची आहे आणि अगदी फेर तपासणी केली जाईल. धावफलकावरती 24 धावा आपण पाहतोय बनल्या गेल्यात. तिसरं षटक चालू असताना मैदानाच्या वरती आपण पाहतोय 24 धावा आहेत. तपासणी केली जाते मैदानाच्या वरती काय घडले काय बिघडले. इट्स अ नो बॉल. यस इट इज. वेस्ट साइडच्या वरती चेंडू आढळला आणि त्या कारणास्तव आपण गोलंदाजाला इथे दंडित केलंय. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आली दफलकावरती. आपण पाहतोय दफलक पुढे गेलेला असताना 25 धावा 25 धावा दफलकावरती अगदी आपण पाहतोय बनल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना यशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. एका बाजूला आपण पाहतोय अगदी जिराट हा संघ
एका बाजूला यजमान बामणसुरी हा संघ आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. अगदी जर पाहायला गेलं तर एकही धाव येत नाही या चेंडूवरती. मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार. सेमीफायनलचा दुसरा कॉन्टेस्ट सर्वांच्या भेटीला आलाय. अगदी कॉन्शियसनेस सबकॉन्शियसने खेळला जाणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट असतो. क्रिकेटमध्ये ताकदीचा वापर जास्त, युक्तीचा वापर खरे असताना कमी करताना दिसत असतात, परंतु असं करून चालणार नाहीये. मैदानाच्या वरती काय घडलंय, मैदानाच्या वरती किती थोडंसं फंबल होत असताना फलंदाज बाद तर ठरले, परंतु कोणता सांगण्यात येईल. इथे थोडासा वेळ पंचांकडून घेतला जाईल. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा मागणी केली जाते. फक्त एवढंच तपासा की दोन्ही फलंदाजांपैकी स्ट्राईक कोणी सोडली आहे आणि कोणता फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती बाद आहे, एवढंच तिथे तपासायचं आहे. पंच रनआउटच्या पहिले हा चेंडू अवांतर आहे का, म्हणजे वाईट चेंडू आहे का? नो चेंडू आहे. येस, महेंद्र सूरज बाद आहे असं सांग. महेंद्र बाद आहे तिथे असं सांगितलं जात आहे. येस, महेंद्र तिसऱ्या पंचांकडून आणि नो चेंडू आहे. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. धावचित स्वरूपामध्ये महेंद्र ठरतोय बाद. धाव फलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 26 धावा. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 26 आणि षटकातील चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून 3 चेंडू फेकायचे आहेत. नौका फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झाला. रोहित आला फलंदाजी करण्यासाठी यजमान संघाच्या विरोधामध्ये. फलकावरती 26 धावा झाल्यात. 26 धावा बनवत असताना अगदी आपण पाहतोय ना मैदानाच्या मध्ये प्रचंड मेहनत करावी लागतीये. चला थोडंसं स्पीडअप करूया, कारण का अगदी जो टेम्पो सेट आहे मैदानाच्या वरती ग्राउंड वरती तो ब्रेक करायचा नाहीये. इथे गावदेवी बामणसुरी चषक 2026 हे पर्व आपण पाहतोय, अनुभवतोय आणि अगदी उपांत्य फेरीचा सामना क्रमांक 2 द मेगा फिनाले मध्ये धडक घेतलेली असताना जय हनुमान सातिर्जे संघ पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला. त्यांच्या समवेत कोणता संघ खेळण्यासाठी जाणार याची प्रतीक्षा केली जाते. फलंदाज मैदानाच्या वरती दाखल झालाय. रोहित स्ट्रायकिंग एंडवरती. समोर यश. चला चालू करायचं षटक लगेचच. यावेळेसचा चेंडू बिहाइंड विकेट. तिथे यष्टी रक्षक थोडेसे फंबल, त्या कारणास्तव ही एक धाव घेतली जाते. एका धावेनिश्चित धाव फलकावर धावा पूर्ण झाल्यात त्या म्हणजे 27 धावा. 27 धावा. 27 comes up, loss of 2 wicket down, whereas a third over in a progress from Yash over here. Fantastic cricket atmosphere over on Raja Shiva Chhatrapati ground. Yes, फटका कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये खेळला जातोय. अगदी राजा शिवछत्रपती किहिम या क्रीडा मंडळाचे अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही कोर कमिटीच्या माध्यमातून धन्यवाद इथे देव इच्छितो, कारण का त्यांनी या सलग 3 दिवसाच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांनी त्यांचं स्वतःचं मैदान उपलब्ध करून दिलं या मंडळासाठी. त्या कारणास्तव हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांना धन्यवाद. कारण का 360 अंशाची मैदान आहेत ना मित्रांनो, फार कमी पाहायला मिळतात आणि ते मैदान किम गावामध्ये आहे. त्यांनी सांगितलं की चालेल तुम्ही इथे खेळलात तरी 3 दिवसाच्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. मैदानाच्या वरती कव्हर्सच्या डोक्यावरून डीप मध्ये फटका खेळला गेला, परंतु जमलेलं नाहीये, एलिव्हेशन नाहीये. फलंदाज किहिमचे विद्यमान सदस्य साहिल पाटील यांचं नक्की व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करूया सहर्ष स्वागत. मैदानाच्या वरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी.
यस, झेल घेतलाय त्या क्षेत्ररक्षकाला 100 रुपयांचं पारितोषिक दीपक भाई सुष्टे यांच्याकडून लागू केलंय. यस, चला बोलूया मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय डॉन खूप सारे पैसे घेऊन आलेत आज. आपल्याच सर्व खेळाडूंसाठी हे पैसे आहेत. यस, देणगी नाहीये, हे पारितोषिक आहे. यस, हे प्रेम आहे खेळाडूंवरचं. आणि अगदी मैदानाच्या वरती चला षटकाला सुरुवात करायची आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय तेजसला तेजोमयी सुरुवात करावी लागेल. अंतिम षटक फेकून दाखवावं लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रोहित साठी पहिला चेंडू फेकला गेला होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. इथे काय घडलंय मैदानाच्या वरती? नॉन स्ट्रायकिंग एंड वरती की स्ट्रायकिंग एंड वरती? कुठे काय घडलंय मैदानाच्या वरती? इथे फलंदाज रोहित ठरतोय बाद. पुनश्च एकदा थँक्यू. चला वळूया मैदानाच्या वरती. नौका फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. संकेत म्हणजे विघ्नार्थ जिराटपाडा संघाचा एक प्रामुख्याचा फलंदाज म्हणून संकेतकडे आपण नेहमी पाहत असतो. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जमलेला नाहीये. पाठबळ दिलं जात आहे. टाळ्या वाजवून अभिनंदन केलं जात आहे. आणि अभिनंदनाचा वर्षाव तुम्हाला जर आपल्या पाठीवरती ती विश्वासाची थाप टाकायची असेल ना तर तशी विलोभनीय कामगिरी करून दाखवावी लागते. अगदी कौतुकास पात्र गोलंदाजी आपण गोलंदाज तेजसची पाहतोय. तेजस नावातच तेजस आहे ना. मैदानाच्या वरती अगदी आग ओकणारी गोलंदाजी आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू अगदी पंच आमच्याकडे तोंड करून सांगत असताना अवांतर धावेचा हा चेंडू मैदानाच्या वरती पाहायला मिळालाय. अगदी जर पाहायला गेलं तर एक धाव अतिरिक्त स्वरूपाची ऍड ऑन केली जाते द फलकावरती. 30 धावा पूर्ण. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय मैदानाच्या वरती अगदी 30 धावा पूर्ण झाल्यात. यावेळेस लिडिंग चेंडू पंच क्षेत्रामधून बॅकवर्डच्या रिजन मध्ये थर्ड मॅन मधून तिथे काय घडणार? अगदी एक धाव होती परंतु त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये. चेंडू सीमा पार चौकार.
सो मच.
ठिकाणी आपण नक्कीच पारितोषिक लावलं होतं षटकारांसाठी, पण तो षटकार मारण्यासाठी गेला आणि या ठिकाणी 2 परतला. याला म्हणतात लालच देणं आणि त्या लालचाला या ठिकाणी यश आलं. ते त्यांनी ज्यांनी पैसे लावलं होतं त्यांनी. आणि या ठिकाणी फलंदाज 2 परतला. केतन तिसरी सफलता या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. हर्षलला वैयक्तिक दुसरी सफलता प्राप्त केलेली आहे त्याने. आणि 16 धावा आपण बघतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती लागलेल्या आहेत. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. बघूया हर्षल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर आलेला नवीन फलंदाज निनाद. आहा, जबरदस्त फटका, पण फटका फसलाय. काय घडतंय, चेंडू येतोय सीमा रेषेपर्यंत आणि एक जबरदस्त झेल. निनाद आला काय नाही गेला काय. 1.5 दिवसाचा गणपती. विकेट डाऊन. हर्षलने चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्याने 12 धावा खर्च केल्या, परंतु 3 फलंदाजांना या ठिकाणी बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नवीन फलंदाज कल्पित वरती जबाबदारी आहे. बघूया कल्पित आता कशा पद्धतीने फलंदाजी करेल. समीकरण आहे 12 चेंडू 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावा. काय घडणार, काय बिघडणार या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. 12 चेंडू 24 धावा म्हणजे 12चा रिक्वायर्ड रन रेट आहे. आणि करंट रन रेट आपण पाहतोय 8चा हा करंट रन रेट या ठिकाणी आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज. आदित्य आणि कल्पित ही जोडी आपण पाहतोय. यांना चांगली कामगिरी करावी लागेल जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 30 षटक घेऊन आज गोलंदाजी मार्कवरती स्वप्नीलला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. समोर फलंदाज पाहतोय आपण आदित्य. षटकातील पहिला चेंडू. अकोट टप्प्याचा बॉल शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये गेलाय. ते आपण पाहिलं तर 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे. पंच बाईज आहे की बॅटनी आहे? बॅटनी आहे. ओके, फलंदाजामध्ये ही धाव मिळणार आहे. 1 धावेने धावसंख्या पुढे गेलेली आहे. 17 रन, 17 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. कल्पितला खेळण्याची संधी मिळते. बघा कल्पित कशा पद्धतीने धावा काढेल. समीकरण पाहतोय 11 चेंडू 23 धावांची गरज. मोठ्या फटक्याची आवश्यकता. पंच डेड बॉल. ओके, मृत चेंडू या ठिकाणी घोषित केलेला आहे. फलंदाज थोडासा तयार नव्हता त्यामुळे हा मृत चेंडू घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरती. चांगला चेंडू यॉर्करमध्ये चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आपण बघतोय
18 धावा. 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. समीकरण बदललं जात आहे. 10 चेंडू 22 धावा. 10 चेंडू 22 धावा. एक अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. आयोजक संघ बामण सुरे त्यांच्या विरोधात जिराडबाडा. चांगला चेंडू, नक्कीच स्टंपिंग करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु थोडस गचाळी यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. 22च्या स्वरूपात ही धाव मिळालेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 वाढते. 19 धावा. 19 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. रिक्वायर्ड रन रेट जो 12चा होता दोन षटक समाप्तीनंतर, आता पाहतोय आपण 2.3 चेंडूंनंतर 14चा रिक्वायर्ड रन रेट झालेला आहे. आपण पाहतोय समीकरण 9 चेंडू 21 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल सुटला जातोय. तोपर्यंत एक धाव मिळालेली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अर्धा पल्ला गाठलेला आहे, परंतु अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे. समीकरण पाहतोय आपण 8 चेंडू 20 धावांची गरज. 20 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 20 धावा पूर्ण करायच्या आहेत. 8 चेंडू 20 धावा म्हणजे उर्वरित या षटकामध्ये 2 चेंडूंवरती मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. बघूया काय घडणार, काय बिघडणार. 8 चेंडू 20 धावांची गरज. आहा, जबरदस्त चेंडू. अगदी स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोवर 1 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. आता समीकरण आणखीन मोठं होत चाललेलं आहे. 7 चेंडू 20 धावांची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे. एखादा मोठा फटका जर आला तर अंतिम षटकामध्ये कमी धावा राहतील, परंतु जर गोलंदाज चांगला चेंडू टाकला तर जास्त धावा राहतील. बघूया काय घडतंय. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगलं यष्टीरक्षण, आणखीन एक स्टंपिंग. फलंदाज बाद, विकेट डाऊन. थँक्यू सो मच, धन्यवाद. 6 चेंडू 20 धावा. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. अगदी या षटकामध्ये पाहिलं स्वप्नीची गोलंदाजी. 4 धावा त्याने फक्त खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आज या ठिकाणी करतोय. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 4 धावा खर्च करून एका गड्याला माघारी परतवलेलं आहे. हे स्वप्नीलचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. अंतिम षटकामध्ये 20 धावांची गरज. अंतिम षटकासाठी कोणावरती जबाबदारी दिली जाईल बघूया. नवीन फलंदाज पाहतोय आपण साहिल सोष्टे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. गोलंदाज पाहतोय आपण चौथ्या आणि अंतिम षटकासाठी जबाबदारी दिली जाते. 6 चेंडू 20 धावा रोखण्यासाठी विवेक ऑन बॉलिंग मार्क. बघूया विवेक कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 6 चेंडू 20 धावांची गरज. ऑन स्ट्राईक कल्पित पाहायला मिळतोय. कल्पित आणि साहिलला या धावा काढाव्या लागतील. 6 चेंडू 20 धावा. बघूया काय करतोय. पहिला चेंडू आखो टप्प्याचा बॉल. डीप फाईन क्षेत्र रिकामी आहे. चेंडू व्हायलाय त्या ठिकाणी अडवला जातोय. तोपर्यंत बघितलं तर 2 धावांचं योगदान दिलं जात आहे. कल्पितच्या माध्यमातून 2 धावांचं योगदान. धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. येणारे 5 चेंडू 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा. काय घडणार, काय बिघडणार. नक्कीच 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ती बामण सुरेश संघाला. पण 3 मोठे फटके कोण लगावणार बघूया. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय करते, फटका फसलाय. क्षेत्ररक्षण खराब होतोय. चेंडू येतोय सीमारेषेपर्यंत. काय घडलं जातंय त्या ठिकाणी. चेंडू अडवला जातोय का. यस, अडवला जातोय. आणि 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 वाढते. 24 धावा. 24 रन्स. येणारे 4 चेंडू 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. आखो टप्प्याचा बॉल आहे. बॅटची कडा लागली की नाही हे विचारलं जाते. अपील केली जाते आणि बॅटची या ठिकाणी कडा नाही लागले. काय घडतंय मैदानावरती. चेंडू या ठिकाणी निर्धाव आलेला आहे. चेंडू मला वाटतं हातावरती आढळलेला आहे. निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडू
16 धावांची गरज म्हणजे 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. कल्पित काय करतोय? कल्पित थोडासा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू पुन्हा एकदा पायावरती आढळतोय आणि हा चेंडू निर्धाव येतोय. सामन्यामध्ये राहिले औपचारिकता, कारण 2 चेंडू 16 धावांची गरज. 2 आठे इथे नाही उपलब्ध. हे काय ISPL नाही आहे. ISPL असतं तर 2 आठे मारून सुद्धा जिंकलं असतं, पण तो 2 चेंडू 16 धावा. ओहो, या ठिकाणी मोठा फटका नक्कीच आलाय, पण तो क्षेत्ररक्षण काय घडतंय, अडवला जातोय. या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी मिळालेली आहे. 9 रन असतात. ISPL मध्ये 9 रन असतात, परंतु इथे 6च आहेत. पण या सामन्यामध्ये औपचारिकता, अंतिम चेंडू शिल्लक आहे. सामना पुरेपूर झुकलाय जिराडपाडा संघाच्या बाजूने. चांगला फटका, अंतिम चेंडूवरती 4 धावा मिळतील आणि सामना जिंकलेला आहे विघ्नहर्ता जिराडपाडा संघाने. आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतोय विघ्नहर्ता जिराडपाडा.